पुण्यामधील राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरल्याने विधान परिषद निवडणुकीतली रंगत वाढली आहे। त्यामुळे राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार अनिल भोसले आणि बंडखोर विलास लांडे यांच्यात लढत होईल। तसंच झालं तर ही राज्यातील सर्वाधिक लक्षवेधी लढत ठरेल। 2009 मधल्या विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पराभूत केलेले विलास लांडे यांनी आता बंडखोरी करत विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरलाय। पिंपरी चिंचवडमधल्या काही नगरसेवकांच्या पाठिंब्यासह अनिल भोसले यांच्यावर नाराज असलेल्या नगरसेवकांच्या जीवावर ते मैदानात उतरलेत। निवडणुकीत सध्या तरी राष्ट्रवादीचं पारडं जड असलं तरी विलास लांडे यांना राष्ट्रवादीच्या अनेक नगरसेवकांचा पाठिंबा आहे। दरम्यान पिंपरी चिंचवडमधल्या अनेक बंडांना अजित पवारांचा पाठिंबा असतो याचा अनुभव अनेकांना आहे। त्यामुळे विलास लांडे यांची बंडखोरी किती खरी हा चर्चेचा विषय झालाय। सगळे नगरसेवक कार्यकर्त्यांच्या याच्यामध्ये किंवा आमच्या पिंपरी चिंचवड शहराला काम करण्यासाठी चांगल्या प्रकारे गेली 10 वर्षाचा अनुभव आहे आणि सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन काम करण्याचा मी सातत्याने प्रयत्न केलेला आहे। पक्षावरती नाराज आहात का? नाही, असं काही नाही, असं काही नाही व्यक्त केलेलं, असं काही नाही। मी फॉर्म भरलेला आहे। 1 मिनिट, निकाल लागल्यानंतर तुम्हाला कळेल। पुणे जिल्हा साहेबांचा जिल्हा आहे, राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे। पुण्यामध्ये आमचा जो उमेदवार आहे अनिल भोसले त्याला निवडून आणण्याचं काम आम्ही सगळेजण मिळून करू। मतदार निश्चितपणे आम्हाला साथ देतील, त्याबद्दल माझ्या मनात तीळमात्र शंका नाही। दुसरीकडे अजित पवार यांनी विलास लांडे यांना बंडखोरी करू नये असं आवाहन केलंय। विलासवर तसा कुठलाही अन्याय झालेला नाही। सतत त्याला वेगवेगळ्या प्रकारे उमेदवारी देण्याचं काम पक्षाने केलेलं आहे आणि माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे त्यांनी ह्या भानगडीमध्ये पडू नये। पक्षाच्या संदर्भातली जी भूमिका आदरणीय पवार साहेबांनी पक्षाने स्वीकारलेली आहे त्या भूमिकेचं समर्थन करून पक्षाच्या पाठीशी त्यानं उभं राहिलं पाहिजे। विलास लांडे यांची बंडखोरी पक्षाच्या आशीर्वादाने असल्याची सध्या तरी चर्चा आहे। पण विलास लांडे यांनी खरंच बंडखोरी केली असेल तर मात्र राष्ट्रवादी काँग्रेसची डोकेदुखी वाढणार हे निश्चित। विलास लांडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरत विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मोठी रंगत आणली आहे। त्यांनी जर अर्ज कायम ठेवला तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अनिल भोसले यांना मात्र मोठी डोकेदुखी होणार आहे। पर्यायानं अजित पवार यांची प्रतिष्ठाही पणाला लागणार आहे। त्यामुळे विलास लांडे नेमकं करतात काय याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।